धनुष्यबाण चिन्ह हे केवळ एक निवडणूक चिन्ह नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका मोठ्या संघर्षाचं ते प्रतीक आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावरचा दावा या वादाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली. ठाकरे गटाच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. शिंदे गटाला पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देता येणार नाही अशी मागणी त्यांनी केली आहे. निवडणूक आयोगानं पक्षातील नेतृत्वाचा विचार न करता निर्णय घेतल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी केलाय. 10वी अनुसूची आणि राजकीय पक्ष यांच्यातला फरकही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेला आहे. आणि त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. अध्यक्षांनी कर्तव्य बजावण्यामध्ये अपयश अध्यक्ष ठरल्याचं न्यायालय हस्तक्षेप करू शकता असा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. दरम्यान न्यायालयाने काही महत्त्वाचे सवाल उपस्थित केले. एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत नेमकं कधी मिळवलं हा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. आणि त्यामुळे आजच्या सुनावणीत केवळ पक्ष आणि चिन्हाचा प्रश्न राहिलेला नाहीये, तर अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि निवडणूक आयोगाचा अधिकार यांचेही धागे एकमेकांमध्ये गुंतल्याचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. राजकीय पक्षाचं नेतृत्व कोणाकडे आहे याची नोंद निवडणूक आयोगाकडे होती असं सिब्बल म्हणाले. राजकीय पक्षातील वाद असताना विधानसभा अध्यक्षांनी चौकशी करणं गरजेचं होतं. निवडणूक आयोगाने कोणताही विचार न करता पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं असं सिब्बल म्हणाले. 21 जून रोजी पक्षात फूट नव्हती, नंतर मागच्या दारानं आमदार गेले असंही सिब्बल म्हणाले. 26 जूनपर्यंत शिंदे गटाने राजकीय पक्षाचा दावा केला नव्हता. 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नव्हे. आमदार हे राजकीय पक्षाचे सदस्य असतात, त्यांना पक्षाचे निर्देश पाळावे लागतात. आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन होता येतं, मात्र पक्षावर दावा करता येत नाही असं सिब्बल म्हणाले. आमच्याकडे आमदार आहेत म्हणून पक्ष आमचा हा युक्तिवाद पोकळ असल्याचंही सिब्बलांनी म्हटलं. एखाद्या पक्षाचे आमदार नसले तरी तो पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो. 10व्या अनुसूचीचा उद्देशच पक्षांतराला सुरुवातीलाच आळा घालणं असल्याचंही सिब्बलांनी अधोरेखित केलं. 21 जूनच्या घटनांच्या वेळी पक्षात फूट नव्हती. शिंदे गटाकडे कायदेशीर बचावाचा आधार नव्हता. विधिमंडळ पक्षाला मूळ राजकीय पक्ष मानता येत नाही. वर्षानुवर्ष बेकायदेशीर स्थिती कायम राहिली म्हणून ती कायदेशीर ठरू शकत नाही असंही सिब्बलांनी म्हटलं. शिंदे गटाच्या आमदारांनी अध्यक्षांसमोर 2018ची पक्षघटना सादर केली होती. नंतर 2018ची पक्षघटना सादर करणं ही वकिलांची चूक असल्याचा दावा करण्यात आला असं सिब्बल म्हणाले. 39 आमदारांच्या प्रतिज्ञापत्रात 2018ची पक्षघटना नमूद, मग ही केवळ चूक की हे कारस्थान आहे असा प्रश्नही कपिल सिब्बलांनी उपस्थित केला. घटनापीठाने निर्णय दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष त्याच्या विरोधात निर्णय कसा घेऊ शकतात असाही सवाल केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यपालांना लिहिलेल्या पत्राचाही सिब्बल यांनी उल्लेख केला. शिंदे गट सुरत मार्गे गुवाहाटीला गेला. गुजरात आणि आसाममध्ये भाजपची सत्ता होती असंही सिब्बल यांनी अधोरेखित केलं. शिंदे यांनी आपल्या पाठीशी महाशक्ती असल्याचं म्हटलं होतं असंही सिब्बल म्हणाले. शिंदे गटाला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचा सिब्बल यांचा दावा. सुरत गुवाहाटी दौरा आणि त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापनेचा घटनाक्रम महत्त्वाचा आहे. राज्यपालांनी फ्लोअर टेस्टचे निर्देश देण्यामागे विधिमंडळ पक्षाचा ठराव कारणीभूत, मात्र ही कृती सुभाष देसाई प्रकरणात चुकीची ठरली असंही सिब्बलांनी सांगितलं. धनुष्यबाण चिन्ह गोठवायला हवं होतं असं सिब्बल म्हणाले. यानंतर देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू झाला. कामत म्हणतात, विधानसभा अध्यक्ष कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरले तर न्यायालयानेच आता योग्य तो निर्णय घ्यावा. सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरवलं होतं असंही देवदत्त कामत यांनी म्हटलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षात बहुमत नेमकं कधी गाठलं हा खरा प्रश्न असल्याचं कोर्टाने म्हटलं. त्यावर विधिमंडळ पक्ष निवडणुकांसाठी उमेदवार देऊ शकत नाही हे सुभाष देसाई प्रकरणात स्पष्ट झाल्याचं कामत म्हणाले. अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय झाल्यास त्याचा चिन्हाच्या वादावर परिणाम होईल. अपात्रतेच्या याचिकेवरील निर्णय चुकीचा ठरल्यास त्याची घोषणा रद्द होऊ शकते असंही कामत यांनी म्हटलं. यावर आम्ही आज शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊन त्यांना अपात्र ठरवू शकतो का असं न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी म्हटलं. यावर न्यायालयाने अपात्रतेचा अंतिम निकाल हा केवळ पूर्वलक्षी मान्यता असल्याचं आधी स्पष्ट केलं असं कामत यांनी अंडरलाईन केलं. अध्यक्षांचा आदेश अवैध किंवा विकृत असल्यास न्यायालयीन पुनर्विलोकनातून तो दुरुस्त करता येतो असंही कामत म्हणाले. यावर अध्यक्ष हे अर्धन्यायिक अधिकार वापरणारं प्राधिकरण आहे असं न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलं. अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरोधात असल्यास त्यांचा आदेश रद्द करण्यास न्यायालयाला संकोच नाही.
आम्हाला सर्टिओरारीचा आदेश जारी करण्यास कोणताही संकोच वाटत नाही, असं न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी म्हटलं. शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा. आपण शिक्षा रद्द करू शकतो, पण शिक्षा लादू शकतो का, असा प्रश्न न्यायमूर्ती बागची यांनी विचारला. त्याचबरोबर शिंदे यांच्याकडे विधानसभेत बहुमत होतं, यावर वाद नाही. प्रश्न एवढाच, बहुमत मिळवताना ते पक्षाचे सदस्य होते का, असेही न्यायमूर्ती बागची यांनी म्हटलं. अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असल्याचं ठरल्यास न्यायालयाकडून दिलासाही मिळू शकतो, असं देवदत्त कामत म्हणाले. त्यावर न्यायालय अध्यक्षांची भूमिका घेऊन अपात्रतेचा निर्णय देऊ शकतं का, असं न्यायमूर्ती बागची म्हणाले. तर बचावाचा मुद्दा केवळ प्रथमदर्शनी निष्कर्षापुरता मर्यादित नसू शकतो. 2018ची घटना अधिकृतपणे नोंदवली गेली होती का, यासह इतर प्रश्नांचा संपूर्ण न्याय निर्णयात विचार होऊ शकतो, असं कामत म्हणाले. मात्र प्रथमदर्शनी निष्कर्षाच्या टप्प्यावर या सर्व बाबींचा विचार करणं अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्राबाहेरचं आहे, असं कामत म्हणाले. शेवटचं जे वाक्य ते त्यांचं तेच आहे महत्वाचं, की धनुष्यबाण चिन्ह गोठवा असं प्रकारचं तेवढं ऑल्टरनेट आहे का म्हणजे ऑल्टरनेटिव्ह आहे असं त्यांनी विकल्प दिला त्यांना. एकटा आम्हाला त्या दिशेत ते गोठवलं गेलं पाहिजे आणि मला वाटतं ती अतिशय योग्य मागणी त्यांनी केलेली आहे. आता बघूया माननीय सर्वोच्च न्यायालय काय करते त्याबद्दल. नाही पण गोठवण्याची मागणी तुमच्या वतीनं हो मग काय झालं त्याच्यात असं आहे, मुळात जेव्हा व्हायला पाहिजे तेव्हा झालं नाहीये. आता हा सगळं झाल्यानंतर मग पर्याय काय तुमच्याकडे, आम्हाला देणार नसाल तर गोठवा ही मागणी केली त्यांनी. ची मानसिकता आज कोर्टामध्ये दिसून आली. कपिल सिब्बलांनी सांगितलं शिवसेना बिलॉंग्स टू ठाकरे, म्हणजे शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राहिली पाहिजे. ती तमाम शिवसैनिकांची न राहता ती फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे या कुटुंबाचीच मालकी राहिली पाहिजे. ही जी मानसिकता आहे ती मानसिकता पुन्हा एकदा कपिल सिब्बल साहेबांनी सिद्ध करून दाखवली. हा प्रश्न विचारला गेला की आम्ही अपात्र आमदारांना करू शकतो का, अशा कारण मी सांगितलं की त्यांनी आता की करू शकतो, ज्याला आपण म्हणूया की त्या काळामध्ये ते अपात्र झाले असं त्याला आपण इंटरव्ह्यूला म्हणून समजून घेणं म्हणतो आपण. असा अधिकार न्यायालयाला आहे. हेच माननीय देवदत्त कामत शेवटच्या ज्या अर्ध्या तासामध्ये सातत्याने सांगत होते, यांना डिस्क्वालिफाय करता येतं. काळ जरी झालं तर डिस्क्वालिफाय झालं तर पुढचा सगळे जे प्रश्न आहेत त्याचे सगळ्याचं निराकरण होतं. बागचींकडून ऑनरेबल जज साहेबांनी हा प्रश्न या कॉन्टेस्टमध्ये विचारला की त्यांनी त्याच्या अगोदर असं म्हणाले की आता याचं टाइम लिमिट तर संपलेलं आहे, विधानसभेचं टाइम लिमिट तर संपलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही ना डिस्क्वालिफाईड कोणाला अपात्र करू शकत ना आम्ही कोणाला काही काढू शकत. त्याच्यामुळे आता जरी उद्या काही निर्णय वेगळा द्यायचा झाला तरी तो निर्णय त्याचं अंमलबजावणी पण नाही आणि त्याचं काही महत्त्व पण नसणार. त्या भूमिकेतून त्यांनी तो प्रश्न विचारला होता, बाकी त्याला दुसरी कोणतीही भूमिका नव्हती. देखिए अभी सुनवाई वहाँ शुरू है, इसलिए उस पर टिप्पणी करना मैं उचित नहीं समझता हूँ. लेकिन आप अगर गौर करें तो जब पिछले समय जब पहले समय 2 साल पहले जब सुनवाई हो रही थी, यही मुद्दे वो सिब्बल साहब बोल रहे थे. अभी उसी का रिपीटेशन इस बार भी हो रहा है. आप गौर करेंगे तो आपको पता चलेगा. लेकिन मैं इतना ही कहूँगा, ये न्याय प्रविष्ट बात है और इसलिए मैं उस पर टिप्पणी नहीं करना चाहता हूँ. लेकिन मैं ये कहूँगा कि लोकशाही में, डेमोक्रेसी में मेजॉरिटी को अहम महत्व है और जो सरकार वहाँ जब 2022 में बनी उसे इस महाराष्ट्र की जनता ने भी स्वीकार कर लिया.